इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करत त्याला इमारतीवरून खाली फेकून दिल्याचा प्रकार कोंढवा परिसरातील रहेजा स्टर्लिंग सोसायटीच्या क्लाउड नाईट जवळ घडला होता। या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी 24 तासात 2 आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न झालं। पंकज कुमार मोती कश्यप असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी राज उर्फ सुरेश मीनाराम आर्या, भोलेनाथ राजाराम आर्या असे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे। याबाबत पंकज यांची पत्नी मीना कुमारी पंकज कश्यप वय 30 यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना मयत पंकजला घटनास्थळी बोलावून घेतल्याचे निष्पन्न झाले। पंकज याला बोलावून घेणाऱ्या संशयितांपैकी राजा उर्फ सुरेश आर्या या खुनाचा रात्रीच काही मजुरांसमवेत उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजले। त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले। मजुरांकडे केलेल्या चौकशी दरम्यान आणि नातेवाईकांचा शोध घेऊन पंकज हा आरोपी राज उर्फ सुरेश आर्या यांच्यासोबत पूर्वी काम करीत असताना दोघांनी मिळून मूळगावी उत्तर प्रदेशात एकत्रित जमीन खरेदी केली आहे। ती जमीन मयत पंकज याच्या नावावर असून ती जमीन सुरेशाच्या नावावर करून देण्यास विरोध करत होता। यावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांच्या पथकाने बांधकाम साइटच्या बाहेरील रोडवरील 42 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्यासोबत त्याचा नातेवाईक दाजी भोलाराम राजाराम आर्या याचा शोध घेत असताना तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये थांबल्याचं समजलं। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंकज याचा खून आरोपी सुरेश याच्या सोबत असल्याचं कबूल केले। तसेच सुरेश हा त्याच्या मूळ गावी घोरमा परिसरात उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे सांगितले। त्यानुसार पथकाने उत्तर प्रदेशामध्ये जाऊन सुरेश याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे करीत आहेत।